स्वराज्य स्थापनेत आमचे मूळ पूर्वज महाजी साळुंखे हे पण सैन्यात त्यांच्याकडे जबाबदारीच्या अशा पदव्या होत्या. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र धनंजय म्हामाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो आहे. मित्रांनो, आज मी आलो आहे गारडी या ठिकाणी. तर हे गारडी हे ठिकाण कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो. पंढरपूर तालुक्यातील महूद जवळ असलेले हे गारडी हे गाव. गारडी या गावामध्ये असलेली ही उत्कृष्ट गडी आणि या गडीचं ठिकाण मला सांगितलं ते या दिलीप निंबाळकर सरांनी. मित्रांनो, हे खूप मोठे ट्रॅकर आहेत. आजही ते अख्खा कोकण गाडीवरती सर करून जे जे काही ऐतिहासिक स्थळे आहेत त्यांना स्वतः भेट देतात व तेथील माहिती घेतात. ह्या ट्रॅकविषयी मला त्यांनी सुचवलं आणि हा ट्रॅक मी तुम्हाला दाखवू शकलो. मित्रांनो, ही जी गडी आहे ह्या गडीला खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक महत्त्व आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढील भागामध्ये दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गारडी येथील गडीच्या अगदी शेजारीच असलेले हे महादेवाचे मंदिर खूपच अप्रतिम आहे. ते आपण आधी पाहू आणि मग आपण गडी बघायला जाऊया. चला तर मग माझ्यासोबत हे मंदिर मी तुम्हाला आतून दाखवतो. मित्रांनो, हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे मंदिर आहे. शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या गडीला चारी बाजूला मोठे असे बुरुज आहेत. आजही सुस्थितीमध्ये असलेली ही तटबंदी तुम्ही यामध्ये पाहू शकता. चला आता आतमध्ये जाऊन मी आतमधले दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे आहे पहारेकरांना बसण्यासाठी केलेले आसन. जुन्या काळची खुर्चीच आपण म्हणू. हा वरती गणपती तुम्हाला दिसत असेल. दोन्ही बाजूला असे आतमध्येच दोन दगड बसवलेले आहेत. ही तटबंदी तुम्ही पाहू शकता आजही किती मजबूत आहे. या गडीच्या आतमध्ये जात असताना एक लाकडी दरवाजा आहे, तर एक लाकडी दरवाजा तुटलेला आहे आणि याला खंडणी बसवायची जागा ही तुम्हाला दिसत आहे. ही जागा मित्रांनो दोन्ही बाजूला असते. म्हणजे एक लाकडी खांब असतो, तो आतल्या बाजूनी दोन्ही बाजूनी तो बसवलेला असतो, जेणेकरून बाहेरून जरी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर तो सहजासहजी तुटू नये यासाठी ते बसवले असते. त्याला खंडणी असं म्हणतात. हे दोन देवड्या तुम्ही पाहू शकता. एका बाजूला देवडी आहे ही पारेकरांची देवडी आहे आणि दुसऱ्या बाजूची जी देवडी आहे ती मात्र बंद ठेवलेली आहे, म्हणजे बंद केलेली आहे.
वरच्या बाजूला विटेचे बांधकाम तुम्हाला दिसत असेल, त्याचबरोबर लाकडी काही अवशेषही इथे तुम्हाला दिसून येतील आणि असा आतल्या बाजूला एक असलेला दरवाजा आणि थोडेसे परत डाव्या बाजूला वळण आहे आणि हा तिसरा दरवाजा. म्हणजे या वाड्याला तिहेरी संरक्षण आहे मित्रांनो. आणि तिन्ही ठिकाणी दरवाजा आहे आणि तिन्ही ठिकाणी खंडणी आहे. शत्रू आला तरी एक दरवाजा त्यांनी तोडला तरी दुसरा दरवाजा त्याला समोर आहे पुढे. माझं नाव विजयसिंह विलासराव साळुंके नामदार. मूळ आमचं आडनाव साळुंके. चालुक्य राजाचे आमची एक शाखा आहे जी 11व्या शतकात आपल्या भारत देशात होती. तिथून पुढं मुस्लिम राजवट आली आणि परत शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झालं. स्वराज्य स्थापनेत आमचे मूळ पूर्वज महाजी साळुंके हे पण सैन्यात त्यांच्याकडे जबाबदारीच्या अशा पदव्या होत्या आणि त्यांनी स्वराज्यासाठी चांगले योगदान दिलं. तिथून पुढं शिवाजी महाराजाचे सातार गादीचे थोरले शाहू शिवाजी महाराजांचे नातू यांनी आमचे जे खाजगी इस्टेट होत्या परंपरा आलेल्या त्या व्यवस्थित म्हणजे रिन्यू केल्या आणि हा आहे असा आमचा हक्क त्याने इथे ठेवलं. जवळजवळ माझी आता महाजी साळुंके पासूनची एक 15वी पिढी माझी आहे. आता जवळजवळ आमचा ह्या वाड्याला बुरुजवाडा म्हणते ती. जवळजवळ हा वाडा बाहेर 5 एकर आहे, आत ग्राउंड 3-3.5 एकराचा आहे. आता आम्ही सगळेजण मिळून हे वाड्याचं म्हणजे पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित आपलं साफसफाई करून पूर्ववत जसं वास्तू होती तसा वास्तू उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सगळे. मित्रांनो, आतमध्ये प्रवेश करता क्षणी आपला जगाशी संबंध तुटतो असाच मला भास झाला. इतकी शांतता की मन अगदी शांत झाले. यातीलच एक अशी वस्तू आहे जी पडझड झालेली आहे. ती आता मी तुम्हाला आतून दाखवत आहे. हे जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर हे एक खण आहे, हे 2 खण आहे आणि हे 3 खण. 3 खणाची ही रूम आहे. अजून एक तुम्ही बघितलं तर इथं एक लाईटचं जुन्या पद्धतीचं सिलिंग रोज आहे. म्हणजे याचा अर्थ इथे काही काळ विद्युत असताना सुद्धा इथं वावर होता, परंतु आता वावर नाहीये. तुम्ही पाहू शकता ही वास्तू पूर्णपणे ढासळत आली आहे. इथे काही काळ राहिले असल्यामुळं इथे कपडे अडकवायचं हँगर किंवा अशा वस्तू आहेत. म्हणजे इथं राहत होतं कोणतरी. नंतर हे ह्या काड्या बघा, ही बाजू तिसरं खण जे आहे पूर्ण ढासळलेलं आहे. ते कधीही खाली ढासळू शकतं. फक्त आत्ता ढासळू नये म्हणजे झालं. ही आतली बाजू. मित्रांनो, या ठिकाणी भरपूर झाडीचे म्हणजे काटेरी झाडीचे वास्तव्य आहे. तरीही तुम्हाला मी ही पूर्ण वस्तू फिरवून दाखवणार आहे. त्याचबरोबर मला इथं शोधायचं आहे एखादा शिलालेख किंवा विरगळ अशी काही ऐतिहासिक वस्तू आपल्याला इकडं शोधायची आहे. त्यामुळे या काटेरी झुडपातूनच मी वाट काढत संपूर्ण वाडा मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे.
त्याचबरोबर मित्रांनो, या वाड्याचा ऐतिहासिक संबंध तोही मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती तुम्हाला जाणवली का? मित्रांनो, आत्ता जे दादा नाही तर मी त्यांना महाराज असे म्हणेन, त्यालाही एक कारण आहे. त्यांना महाराज हा शब्द योग्य होईल, कारण यांच्या आवाजातील भारदस्तपणा, डोळ्यातील तेज, बोलण्यातील निर्मळपणा, मी तर अगदी भारावून गेलो आणि मनोमन नतमस्तक झालो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जाऊन पोहोचलो. माझ्या मनात प्रचंड विचारांचे जाळे पसरू लागले. छत्रपतींच्या काळातील त्यांचे सरदार, मावळे असेच भारदस्त असणार, याच गोष्टी पारखून छत्रपती शिवाजी महाराज आपले मावळे निवडत असणार. कारण हे तुम्ही पाहिले, हे बहुतेक प्राण्यांना किंवा घोड्यांना पाणी ठेवण्याचे एक पात्र होते. या महाराजांचा सहवास मला फार थोडा लाभला. अर्धा पाऊण तासाचाच होता. यांना येणारे सततचे फोन आणि सर्वांशी बोलण्यातला नम्रपणा पाहून मी तर अगदी भारावून गेलो. खरंच मित्रांनो, कसे असतील हे मावळे? त्यांचे अनुयायीसुद्धा एवढे साधकत्वाने भरलेले, मन अगदी प्रसन्न झाले. मित्रांनो, मला असं वाटते की ही गुप्त वाट किंवा काहीतरी असू शकते. मी थोडंसं आत जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये समोरच्या बाजूला एक भिंत आहे आणि थोडंसं आतल्या बाजूला वळण आहे, परंतु अशी एक फक्त ही देवळी आहे. तशीच दुसऱ्या बाजूला एक आहे, ते मला एक चोर वाट असावी असं वाटतं, कारण पलीकडची बाजू ही बंद केलेली आहे. आंतरिक बाजू पूर्ण ढासळलेली आहे. बाहेरची तटबंदी जरी मजबूत असली तरी आतले जे बांधकाम आहे ते वारंवार ढासळत गेलं आहे. ते पुनर्निर्मितही झाले असणार यात शंका नाही. आणि तुम्ही हे नक्षीकामसुद्धा बघू शकता. लाकडी नक्षीकाम खूप छान आहे. म्हणजे हा वाडा किती भव्य आणि दिव्य आणि देखणा असावा याची कल्पना मनात आपण नक्कीच करू शकतो. अशा पद्धतीने दगडांनी रचलेली ही भिंत तुम्ही पाहत आहात. खूपच असे मजबूत हे तटबंदी आहे. ही चारी बाजूनी मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण ही गडी व याचा छत्रपतींच्या घराण्याशी संबंध कसा हे आपण पाहू. या गडीचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू, मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती घनदाट अशी काटेरी झाडे आहेत. बऱ्याच वेळा ही माझ्या पायामध्येही टोचली, परंतु असाच रस्ता काढत काढत मी तुम्हाला सर्व बाजू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपला विषय पुढं. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज सातारा यांच्या काळापासून मिळतो. आता इथे एक वास्तू आहे मित्रांनो, ती दाखवतो आणि पुन्हा मग आपण पुढच्या विषयाला सुरुवात करूया. असा देखणी अशी चौकट मला इथं मित्रांनो दिसली. खूपच सुंदर असं नक्षीकाम आहे. हेही तुम्हाला दाखवतो. ही दुसऱ्या बाजूला असलेलं नक्षीकाम खूपच अप्रतिम त्या काळामध्ये असू शकतं. आणि त्याचबरोबर ही दुसरी चौकट, यामध्ये गणपती तुम्हाला स्पष्ट दिसत असेल.
आणि आजूबाजूचे नक्षीकाम पाहून मन अगदी प्रसन्न झाले. संपूर्णपणे पडझड झालेली आहे, पण या पडझडीतही एक प्रकारचा प्रसन्नता, एक प्रकारचा आनंद मी उपभोगत आहे. तो मात्र तुम्हाला इथे आल्याशिवाय मिळणार नाही. आता आपला राहिलेला विषय. मित्रांनो, या गडीविषयी मी सदर माहिती गुगलवरती बरीच सर्च केली, पण खूप मेहनतीने मला गुगलवर थोडीशीच माहिती मिळाली, तीही मी तुम्हाला सादर करतो. त्याचबरोबर बाकीची जी माहिती आहे ती मी थोर इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास यातून घेतली आहे. बघू शकता अस्ताव्यस्त पडलेले दगड आणि काटेरी, इतके काटे आहेत खाली मित्रांनो. प्रत्येक पाऊल मला काळजीने टाकणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत जे आलेले निंबाळकर सर आहेत ते कोणत्या बाजूला आहेत मलाही माहीत नाही, परंतु मी एकटाच आहे ह्या बाजूला आणि सर्व तुम्हाला मी दाखवत आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल मला काळजीने टाकण्याचं गरज आहे. आता या बाजूला एक असं पायऱ्याचा चिन्ह दिसतोय, हा तटबंदीच्या वरती जाण्याचा मार्ग आहे. हे मोठे मोठे दगड तटबंदीचे तुम्ही पाहू शकता. या जिन्यावरती प्रचंड काटे आहेत. त्याचबरोबर हा पूर्ण ढासळत आलेली पायरी आहे. तरीही तुम्हाला मी वरती जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप काळजीपूर्वक, कारण हातात कॅमेरा पण आहे आणि पूर्ण काटेरी झाड्या झुडपे आहेत. जाताना अगदी काळजीपूर्वक मी जाऊन तुम्हाला वरून या गडीचं दृश्य कसं दिसतंय हा दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. अरे बापरे, आता मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. इथं इतकी काटेरी वनस्पती आलेली आहे की सहजासहजी कोणत्याही ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. आता ही वरच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की ही सागोळ माती आहे. ही माती तुम्हाला आता कुठे पाहायला सुद्धा मिळणार नाही, अशी ही माती त्यावेळेस बांधकामाला वापरत होती. वरून हे दिसणारे भव्य स्वरूप तुम्ही पाहू शकता. प्रचंड काटेरी वनस्पती आहे, परंतु ह्या जर काटेरी वनस्पती रिकाम्या केल्या तर ही वास्तू अजून देखणी दिसू शकते आणि संपूर्ण परिसर आपण छानरित्या अभ्यास करू शकतो. कसे बसे वरून खाली तर आलो, आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांचा मुलगा म्हणजे छत्रपती शाहू महाराज सातारा यांचा जन्म 18 मे 1682 झाला, तर मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी झाला. पंढरपूर तालुक्यातील गारडी येथील गडीचा संबंध छत्रपती संभाजी महाराजांशी कसा आला, तर पंढरपूर तालुक्यात असलेले हे गाव इनामदाराची गारडी म्हणून प्रसिद्ध आहे. महादजी साळुंके यास हे गाव शाहू छत्रपतींनी इनाम म्हणून दिले होते. त्याची नोंद शाहू दप्तरात आली आहे. शाहू छत्रपतींची राणी सकवाराबाई हिला शाहू महाराजांनी काही उत्पन्नाची तजवीज, गावं, जमीन, सरंजाम दिला होता. त्याची देखभाल व कारभार हे महादजी साळुंखे करत असत. या कामातील कौशल्यामुळेच गारडी हे गाव व ही गडी त्यांना इनाम म्हणून मिळालेली
असावी. असे हे दुसऱ्या बाजूचे हे पडझड झालेले बांधकाम, काही खांब पडलेले आहेत तर काही दगडे आहेत. बाकीचे सर्व काटेरी वनस्पती तुम्ही पाहू शकता. हा ट्रॅक दाखवता दाखवता मी अक्षरशः घामाघूम झालो आहे आणि पाहून एक प्रकारची एनर्जी पण मिळाली आहे. आपल्या ऐतिहासिक वस्तू जतन करायला हव्यात आणि मी खास करून आभार मानतो ते या दिलीप लिंबाळकर सरांचे, कारण यांचा अनुभव मला शेअर होत असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओसाठी मार्गदर्शन त्यांचं मी घेत असतो. तर आता मित्रांनो, सुरुवात झाली परतीच्या प्रवासाला. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय शिवराय.